आता बघूया काय होणार. ट्रॅक लिस्ट. आगडींच्या जोरात टेक्नो वरात दारात आलो या. बनारसला गेली पण शेवटी माहेरची साडी द्यायला मला यावं लागलं. होम मिनिस्टरच्या 12 वर्षाच्या प्रवासामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आम्ही जेव्हा चित्रीकरणासाठी प्रत्येक बिल्डिंगमध्ये, सोसायटीमध्ये, अगदी छोट्या छोट्या चाळीमध्ये सुद्धा जेव्हा जातो तर तिथे गेल्यानंतर आम्ही खूप वेळा सांगतो की जरा शांत राहा, शांत राहा. कधीही शांत होत नाहीत. पण ज्या क्षणी हा शेवटचा क्षण येतो ना आणि पिशवीतनं रंग कुठला बाहेर पडणार तेव्हा मात्र सगळ्या शांत असतात. आणि मग ज्या क्षणी पैठणी बाहेर येते त्याच्यानंतर एक गोड आवाज पाठवून येतो, माझ्याकडे आहे या रंगाची. किती छान प्रेम असतो. त्यात सुद्धा एक खूप नात्यातला गोडवा दडलेला असतो. तेव्हा आजच्या या होम मिनिस्टरच्या विशेष भागातली ही महापैठणी जिंकलेली आहे काहे दिया परदेशच्या गौरीने. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. अभिनंदन. आणि यांना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. आता काय बनारस पर्यंत असं नेणार का? आता बघूया आजची महापैठणी उपस्थितांपैकी कुणाला मिळणार. मी देवदत्त नागे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं. या तुमच्या मुखातून हा नंबर जाहीर करा. 158. दार उघड बये, दार उघड. माऊलीला आज ही पैठणी मिळाली. किती छान चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. काय नाव तुमचं? मीराबाई. मीराबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.